नमस्कार. मी प्रशांत दुराफे. आज मी आपल्याशी जैविक घड्याळ किंवा बायोलॉजिकल क्लॉक या संदर्भात काही चर्चा करणार आहे. सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन. आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये विविध विषयांवर व्याख्यानं आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांना एक चांगला वेळेचा सदुपयोग करण्याचा उपक्रम आपण सगळेजण करत आहात. आजच्या या व्याख्यानात सुद्धा आपल्याला एक वेगळा आयाम समजून घ्यायची संधी आहे. आपल्यापैकी अनेकांनी बायोलॉजिकल क्लॉक हा विषय ऐकला नसावा. शब्द कधी कधी कानावर पडलेला असू शकतो, पण त्याबद्दलची माहिती आणि ते घड्याळ काम कसं करतं किंवा त्या घड्याळाचा संबंध हा आपल्या दैनंदिन व्यवहाराशी कशा पद्धतीने येऊ शकतो याबद्दल या व्याख्यानामध्ये आपण काही माहिती करून घेऊया. आपल्या स्क्रीन समोर ही 3 प्रकारची घड्याळं ही समोर आपल्याला दिसत आहेत. मधलं घड्याळ आहे जैविक घड्याळ, जे आपल्या मेंदूमध्ये असतं. सर्वच प्राण्यांमध्ये ते असतं. मानवामध्ये ते मेंदूमध्ये असतं. त्यानंतर डावीकडे आहे ते कालमापन घड्याळ, जे आपल्या हातावर असतं किंवा भिंतीवर असतं आणि त्यानुसार आपण आपली सर्व दिनचर्या आणि सगळे दिवसभराचे कार्यक्रम हे पार पाडत असतो. त्यानंतर उजवीकडे जे आहे ते म्हणजे सामाजिक घड्याळ, जे आपल्या सर्व सामाजिक संबंध जे आपले आहेत, आपण ऑफिसमध्ये काम करत असू, आपण कॉलेजमध्ये शिकत असू, आपल्या मित्रांबरोबर आपल्या काही मीटिंग ठरल्या असतील किंवा आपण सोशल मीडियावर विविध पद्धतीने सक्रिय असतो, तर हे सर्व सामाजिक बंधनं जी आपल्याला आहेत ते एक सामाजिक घड्याळ आपल्या बंधनांमध्ये आपल्याला अडकवत असतं. आता दुर्दैवाने ही तिन्ही घड्याळ ही तेवढीच महत्वाची आहेत आणि तिन्ही घड्याळ ही एकमेकांना सुसंगत असतीलच असं घडत नाही. आणि ते न घडल्यामुळे येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दल आपण बऱ्याच प्रमाणात अनभिज्ञ असतो. तर त्या समस्या काय आहेत आणि त्या कशा येऊ शकतात हे आपण नंतरच्या भागात बघणार आहोत. सुरुवातीला आपण हे जैविक घड्याळ का निर्माण झालं असेल आणि त्या घड्याळाचा उद्देश काय असेल आणि ते कशा पद्धतीने काम करतं हे थोडक्यात समजून घेणार आहोत. हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटासा एक प्रयोग पहिल्यांदा बघणार आहोत आणि त्या प्रयोगाच्या संदर्भात आपण ह्या घड्याळाचा उगम याचा विचार करणार. रशियन शास्त्रज्ञ इवान पावलोव याने केलेला हा प्रयोग आहे. आपल्यापैकी अनेकांनी हा प्रयोग ऐकला असेल किंवा वाचला असेल. कंडिशन रिफ्लेक्स असं या प्रयोगाला म्हणतात. त्यांनी काय केलं, पहिल्या चित्रात आपण बघू शकतो, त्यांनी त्याच्याकडच्या कुत्र्याला रोज खाणं तो द्या. तर त्या लक्षात असं आलं की जेव्हा खाणं समोर असतं तेव्हा कुत्र्याचं तोंड उघडलं जातं आणि लाळ गळायला सुरुवात होते. दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघू शकतो, त्यांनी असा विचार केला की आपण दुसरं काही समोर ठेवलं तर लाळ गळायला सुरुवात होते का किंवा तोंड उघडलं कुत्र्याचं. तरी घंटा वाजवली. घंटा वाजून बघितलं की असं काही होत नाही. तसं काही होत नाही. स्वाभाविकपणे कुत्र्याची लाळ जेव्हाच गळेल जेव्हा त्याला अन्न समोर दिसेल. तिसऱ्या चित्रामध्ये त्यांनी या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या. अन्न पण समोर ठेवलं आणि घंटा पण वाजवली. कुत्र्याने स्वाभाविक अन्न बघितलं आणि तोंड उघडलं. आता हा प्रयोग त्यांनी सलग 4था दिवस, 5वा दिवस असे 15 दिवस केला. रोज तो अन्न ठेवायचा आणि घंटा वाजवायचा, अन्न ठेवायचा आणि घंटा वाजवायचा. आता 16 दिवशी त्यांनी जे केलं ते आपण 4थ्या चित्रात बघू शकतो. त्यांनी केवळ घंटा वाजवली आणि अन्न समोर ठेवलंच नाही. आणि कुत्र्याने मात्र त्याच्या मेंदूमध्ये अशा पद्धतीने प्रतिक्षिप्त क्रिया निर्माण झाली की घंटा वाजली याचा अर्थ अन्न समोर येणार आणि त्यांनी तोंड उघडलं आणि त्याला लाळ गळायला सुरुवात झाली जेव्हा अन्न समोर नव्हतं. आता आपण क्रमांक 2 आणि क्रमांक 4 चित्र बघितलं तर दोन्हीमध्ये फक्त घंटाच आहे, पण 2 मध्ये तोंड उघडलेलं नाहीये आणि 4 मध्ये तोंड उघडलेलं आहे. याला म्हणतात अंगवळणी पडल्याने होणारी प्रतिक्षिप्त क्रिया किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात कंडिशन रिस्पॉन्स. आता हा कंडिशन रिस्पॉन्स हा 15 दिवसामध्ये झालेला आहे. आता विचार करा, मनुष्य प्राणी हा ज्या पृथ्वीवर उत्पन्न झाला, त्याची उत्क्रांती झाली, ती पृथ्वी ही हजारो लाखो वर्ष ही सूर्याभोवती फिरतीये. चंद्र हजारो लाखो वर्ष पृथ्वीभोवती फिरतोय. अशा कंडिशन वातावरणामध्ये सर्व प्रकारचे सजीव हे निर्माण झाले आणि ह्या कंडिशनिंगमुळे विविध पद्धतीचं प्रक्रिया आणि रचना ही प्रत्येक सजीवात निर्माण झाली. त्यातली एक प्रक्रिया अशी होती की जेव्हा दिवस असेल तेव्हा काय कार्यक्रम करायचे किंवा रात्र असेल तेव्हा काय कार्यक्रम करायचे हे सजीवांच्या शरीरामध्ये कशा पद्धतीने सांगता येऊ शकतं. तर त्यांना यासाठी जैविक घड्याळाचा मदत झाली.
आणि जैविक घड्याळाच्या माध्यमातून त्यांनी या सर्व नैसर्गिक आणि पर्यावरणीय घटनांबरोबर स्वतःची उत्क्रांती होताना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने स्वतःची प्रगती करून घेतली, ज्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अडॅप्टेशन असं म्हणतात. तर असलेल्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने स्वतःला अडॅप्ट करण्यासाठी प्रामुख्याने जैविक घड्याळाचं निर्माण झालं असावं असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता पुढचा प्रयोग शास्त्रज्ञांनी केला तो म्हणजे हे केवळ बाह्य घटना आधारित आहे का काही अंतर्गत घटना निर्माण झाली आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला घंटा वाजली की लाळ गळणार आहे, किंवा सूर्योदय झाला की माणूस काम करणार आहे, का ते नसताना सुद्धा त्या पद्धतीने जैविक घड्याळ काम करणार आहे. हे समजून घेण्यासाठी अजून एक प्रयोग आपल्या समोर आता समोर आपल्याला दिसेल. त्या डाव्या हाताला लाजाळूचं झाड, जे दिवसा त्याची पानं उमलतात आणि रात्री कोमेजतात, आपल्या सर्वांना माहिती आहे. तेच झाड शास्त्रज्ञांनी रात्रभर आणि दिवसा 24 तास अंधारात ठेवलं. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की काही दिवसानंतर लाजाळूचं झाड हे अंधार असलं तरी सुद्धा त्याची पानं उमलतात आणि काही ठराविक वेळाने कोमेजतात. तर याचा अर्थ असा झाला की लाजाळूच्या झाडामध्ये अंतर्गत काही यंत्रणा आहे, अंतर्गत काही व्यवस्था अशी आहे की ठराविक वेळेनंतर ती पानं उमलतात आणि कोमेजतात, जरी त्याला सूर्यप्रकाश बघायला मिळाला नाही तरी सुद्धा. आता याचा अर्थ असा आहे की हे अंतर्गत आहे. आता अजून काही उदाहरणं आहेत का? तरी सर्व चित्र आपल्याला ओळखीचे आहेत आणि सर्व चित्र आपल्याला सांगतात की अशा पद्धतीच्या घटना या प्राण्यांमध्ये काही अंतर्गत यंत्रणा असल्याचे होणं शक्य नाही. पहिलं उदाहरण आहे पक्ष्यांच्या स्थलांतराचं, बर्ड मायग्रेशन. हजारो मैलांवरनं पक्षी ठराविक वेळेला ठराविक दिशेने स्थलांतर करतात आणि परत त्याच मार्गाने आपल्या मूळच्या ठिकाणी जातात. परिस्थिती योग्य नसेल, खूप थंडी असेल, खूप उन्हाळा असेल, तर पक्षी दीर्घनिद्रा घेतात, हायबरनेशन मध्ये जातात. ठराविक वेळेला ठराविक फुलं उमलतात. आणि आपण जर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये गेलो, जो अंतराने खूप लांब आहे, जसं युरोप आहे, अमेरिका आहे, जपान आहे, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला बाह्य आणि अंतर्गत घड्याळ सारखं होण्यापर्यंत जेटलॅगचा सामना करावा लागतो. जेव्हा आपलं अंतर्गत घड्याळ भारतातलं असतं आणि बाहेरचं घड्याळ न्यूयॉर्कचं असतं, तर बाहेरचं घड्याळाप्रमाणेच आतलं घड्याळ होईपर्यंत आपल्याला त्रास होतो, ज्याला जेटलॅग असं म्हणतात. आता या सर्व गोष्टींवरून एक लक्षात येईल आपल्याला की आपल्या आत अशी एक यंत्रणा आहे की बाहेरच्या परिस्थितीनुसार आपल्या स्वतःला त्या परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने काम करण्यासाठी उद्युक्त करणं आणि त्यासाठी तयार करणं हे जैविक घड्याळाचं प्रामुख्याने काम आहे. हे जैविक घड्याळ कुठं असतं? तर प्रत्येक प्राण्यामध्ये हे जैविक घड्याळ वेगवेगळ्या ठिकाणी असतं. मानवामध्ये हे जैविक घड्याळ मेंदूमध्ये असतं. मेंदूमध्ये ज्या भागात हे असतं त्याला सुप्राकायझमॅटिक न्यूक्लियस असं म्हणतात. आणि तो भाग हा आपल्या ऑप्टिक लोबच्या जवळ असतो, जिथून प्रकाश डोळ्यावाटे आत जातो आणि मेंदूला समजतं की आपल्याला एखादी गोष्ट दिसतीये, तर आपल्याला ज्ञान होतं प्रकाशाच्या माध्यमातून. त्याच्या जवळच हा भाग असतो आणि त्यामुळे लाईटचा सगळ्यात मोठा परिणाम हा जैविक घड्याळाच्या कामावर होतो. उजवीकडे चित्र आपल्याला दिसेल, त्याच्यामध्ये असं दाखवलंय की सुप्राकायझमॅटिक न्यूक्लियस हे सेंट्रल क्लॉक आहे आणि त्याचप्रमाणे विविध अवयवांमध्ये सुद्धा त्यांची घड्याळ आहे. मग ते हृदयामध्ये असेल, यकृतामध्ये असेल, मूत्रपिंडामध्ये असेल किंवा स्वादुपिंडामध्ये असेल, ही सर्व घड्याळ हे केंद्रीय घड्याळ नियंत्रित करत असतं. आणि हे सर्व नियंत्रण प्रामुख्याने 3 गोष्टींच्या आधारावर होतं. एक म्हणजे आपल्या खाण्याच्या वेळा, दुसरं म्हणजे आपला प्रकाश, आणि तिसरं म्हणजे आपल्या शारीरिक हालचाली. या 3 गोष्टी या जैविक घड्याळाला नियंत्रित करत असतात. एक चित्र आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकेल की एक पद्धतीचा ऑर्केस्ट्रा आहे. तो ऑर्केस्ट्राचा मास्टर कंडक्टर हा मेंदूमध्ये आहे, केंद्रिक घड्याळ, आणि ते केंद्रीय घड्याळ प्रत्येक अवयवातल्या घड्याळाला नियंत्रित करत असतं. जर हा ऑर्केस्ट्रा व्यवस्थित चालला तर आपल्याला त्यातनं सुमधुर आवाज येईल, आणि जर मात्र तो ऑर्केस्ट्रा व्यवस्थित चालला नाही तर कर्णकर्कश संगीत निर्माण होईल. याचा अर्थ प्रत्येकाचं काम हे एकमेकांना अनुरूप असणार नाही आणि आपलं जैविक घड्याळ हे बिघडलेलं असेल, जसं आपल्या अनेक सध्याच्या आजारांमध्ये हे होत असतं. म्हणून आपण ऐकलं असेल, जसं आपल्या पूर्वी आई वडील किंवा आजी आजोबा सांगायचे की प्रत्येक गोष्टीला एक वेळ आहे आणि त्या वेळेलाच ते केलं पाहिजे. तर आता नवीन शास्त्राप्रमाणे आपल्याला हे खरंच समजून घेणं शक्य आहे की खरोखरीच प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. मी जर असं म्हणलो की मी विद्यार्थी आहे, मी रात्री 4-5 पर्यंत अभ्यास करीन आणि रात्री 10-11 वाजता सकाळी उठीन, तर ते शरीराला चालणार नाही. मी रात्री आता असाइनमेंट पूर्ण करीत बसेन आणि मी उशिरा दुपारी उठीन, तर त्याचा दुष्परिणाम हा होणारच आहे. त्याचं कारण आपलं संपूर्ण घड्याळ हे सूर्याशी बांधलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक अवयवाची वेळ, कामाची वेळ ठरलेली आहे.
जर आपण 7च्या नंतर उठलो आणि आपण जर शौचाला गेलो तर आपल्याला कॉन्स्टिपेशन मला अवरोध होणारच, कारण मोठ्या आतड्याचं काम हे सकाळी 6 पर्यंतच पूर्ण होत असतं. असंच प्रत्येक अवयवाचं काम आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची शरीरामध्ये वेळ आहे. मी जर अवेळी खाल्लं तर मला अपचन होणारच. त्यामुळे आपण योग्य वेळेला आणि योग्य ठिकाणी जेवणं हे तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून जी आपली आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितलेली आहे त्या आता नवीन शास्त्राच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. आणि हे 2-3 वर्षापूर्वीच्या नोबेल प्राइजनी सिद्ध केलं आहे. या 3 शास्त्रज्ञांना 2017चं नोबेल प्राइज मिळालं आणि ज्यांनी सर्कॅडियन रिदम्स म्हणजे आपल्या शरीरातले असणारे विविध प्रकारचे रिदमिक ऍक्टिव्हिटीज हे मॉलिक्युलर लेवलला म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये कसं काम करतं, प्रत्येक अवयवातच नाही तर प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा असं घड्याळ असतं. आणि जे क्लॉक जीन्स नावाचे जीन्स असतात की ज्यांच्या माध्यमातून हे सगळं नियंत्रित केलं जातं. हे काम कसं चालतं हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आणि त्यामुळे त्यांना 2017चं नोबेल प्राइज मिळालं. आणि त्या निमित्ताने संपूर्ण जगामध्ये या विषयाला एक नवीन चालना मिळाली. दुर्दैवाने भारतामध्ये अजून त्या प्रमाणात या विषयावर काम होत नाही, पण अन्य देशांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन हे चालू आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे तो म्हणजे हे जैविक घड्याळ कशामुळे बिघडू शकतं. सध्याची आपली जीवनशैली जी आहे ती या जैविक घड्याळाला अनुरूप नाहीये, कारण ज्या ज्या गोष्टी त्या त्या वेळेला करणं अपेक्षित आहे ते आपण आता करत नाही आणि त्यामुळे हे घड्याळ बहुतेक जणांमध्ये बिघडलेलं असते. त्यासाठी प्रामुख्याने आपली बैठी जीवनशैली, तयार अन्न पदार्थ, एकंदरीत आताच्या सर्व सामाजिक परिस्थितीमुळे येणारा मानसिक दौर्बल्य, 24/7 सर्व गोष्टींचा आपल्याला असणारा अभ्यास, त्याच्यामुळे आपण कृत्रिम प्रकाशातील आपला वावर आणि स्वच्छता आणि सौंदर्याच्या विविध विचित्र कल्पनांमुळे आपण करत असलेला आपल्या शरीरावरील आणि आतील सूक्ष्मजीवांचा नाश, ज्याला आपण मायक्रोबायोम असं म्हणतो, या सर्व गोष्टींमुळे आपलं जैविक घड्याळ हे बिघडू शकतं. आणि ते बिघडलं असल्यामुळेच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जीवनशैलीशी निगडीत अशा आजारांना सध्या आपण सामोरं जातो आहोत, ज्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतात. गेल्या 2 महिन्यापासून आपण कोरोना नावाच्या ज्या विषाणूंचा संसर्गापासून स्वतःला सांभाळून ठेवलाय तो आजार आहे, हा पॅथोजेनिक आजार आहे. असे अनेक आजार आतापर्यंत येऊन गेले, जसं देवी असेल, कॉलरा असेल, गोवर असेल, कांजिण्या असतील, अशा अनेक आजारांना मानवाने यशस्वीपणे तोंड दिलं. त्याचप्रमाणे कोरोनाला सुद्धा आपण लस शोधू आणि आपण या सर्व विषाणू जीवाणूंच्या माध्यमातून होणाऱ्या आजारांवर विजय मिळवू शकू. पण दुर्दैवाने हे जे जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आहेत त्यांना एक ठराविक औषध, एक ठराविक लस अशी उत्पन्न होण्याची शक्यता नाही, कारण आपलं दैनंदिन व्यवहार बदलल्याशिवाय हे आजार दूर जाणार नाही आहेत. डायबिटीस असेल, हायपरटेन्शन असेल, मूत्रपिंडाचे आजार असतील किंवा ॲलर्जी असेल किंवा आर्थरायटिस असेल, या सर्व आजार हे आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहेत आणि ती जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आपण त्यांना केवळ नियंत्रणात ठेवू शकतो, पण त्यांच्यावर संपूर्णपणे आपण विजय मिळवू शकणार नाही. आणि त्यामुळे हे सर्व आजार सध्या मानवाला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत आणि या सर्व आजारांच्या मुळाशी जे आहे ते म्हणजे आपलं बिघडलेलं जैविक घड्याळ आहे. आपण सर्वजण जन्मतः जैविक घड्याळ जे घेऊन जन्माला येतो ते हेल्दी क्लॉक असतं, जे प्रामुख्याने निसर्गातल्या सर्व नियमांनुसार चालत असतं. आपण लहान बाळाकडे बघितलं तर तो ज्या पद्धतीने व्यवहार करतो तसा आपण नंतर करत नाही आणि त्यामुळे हळूहळू आपलं जैविक घड्याळ हे बिघडतं आणि मग आपल्याला विविध प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं. हे हेल्दी क्लॉक आहे हे परत व्यवस्थित करणं, डिस्टर्ब झालेलं क्लॉक हे पुन्हा व्यवस्थित करणं आणि ते तसंच ठेवणं हे आपल्याला शक्य आहे, पण त्यासाठी आपल्याला डोळसपणे काही गोष्टी करण्याची गरज आहे. जसं आपण मगाशी चित्रात बघितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी जीवनशैलीशी निगडीत ज्या आहेत, ज्या आपल्याला बदलण्याची गरज असते, प्रामुख्याने या 3 गोष्टी ज्या आहेत त्याच्या आधारावर हे घड्याळ बिघडतं किंवा व्यवस्थित चालू राहतं. त्या आपण जर काळजीपूर्वक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर आपलं हे घड्याळ बऱ्याच प्रमाणामध्ये व्यवस्थित काम करू शकतं. तसं आपल्या जेवणाच्या वेळा, आपला कृत्रिम प्रकाशातील वावर आणि आपली हालचाल, या 3 गोष्टींचा आपण थोडक्यात जरा आढावा घेऊया. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे सध्या 24 तासापैकी आपली झोपायचा वेळ सोडला तर 16-17 तास आपण सदैव खात असतो. मग त्यामध्ये अगदी छोटंसं स्नॅक्स आलं, ते पूर्ण जेवण आलं,
एक किरकोळ एखादं चॉकलेट आलं, त्या सगळ्या गोष्टींना शरीराच्या दृष्टीने काही वेगळं नाही. तुम्ही कुठली गोष्ट खाल्ली की शरीराला संपूर्णपणे ते पचन करण्यासाठी काम करावं लागतं, आणि त्यामुळे पाचन संस्थेशी संबंधित जे घड्याळ आहे ते घड्याळ बिघडतं. असं जर व्हायचं नसेल तर आपल्याला 2 जेवणामध्ये किमान 5 तासाचं अंतर ठेवण्याची गरज आहे. म्हणजे संपूर्णपणे आपल्याला 5 तास उपास केला पाहिजे. तसं जर आपण करू शकलो तर आपलं घड्याळ हे व्यवस्थित काम करू शकेल. ही क्रोनो प्रकृती जी आहे त्याप्रमाणे आपण आहार घ्यावा असं इथं म्हटलंय, तर त्याबद्दल मी थोडंसं नंतर आपल्याशी बोलणार आहे. तिसरा चौथा मुद्दा जो दिला आहे तो म्हणजे आपण झोपायच्या पूर्वी हे 3 तास तरी किमान सॉलिड फूड कुठलंही घेत असलं कामा नये. जर आपल्याला त्याच्या झोपच येत नसेल तर आपण जरा आधी अन्न घ्यायची सवय लावावी आणि शेवटी आपण फक्त काही लिक्विड पेय पदार्थ घ्यावेत. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर हे कमी ताण येऊ शकतो. कृत्रिम प्रकाशातील वावर. आपण प्रामुख्याने आपलं घड्याळ व्यवस्थित करायचं असेल तर 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. ते म्हणजे आपली झोप ही व्यवस्थित झाली पाहिजे आणि आपल्या शरीरावर सूर्यप्रकाश हा काही काळ तरी पडलाच पाहिजे. दुर्दैवाने आता आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचा आपला संबंधच येत नाही, आणि त्यामुळे मात्र बऱ्याच गोष्टींना म्हणजे व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी पासून सर्व गोष्टींना ही आपल्याला सुरुवात झालेली दिसते. आणि म्हणून सकाळी आपण सूर्यप्रकाशात जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. रात्री झोपण्याच्या पूर्वी आपण सर्व उपकरणं, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा अन्य गॅजेट्स, किंडल असेल, ही सर्व गॅजेट्स आपण बंद केली पाहिजेत. सूर्यास्तानंतर आपण जर या कुठल्याही उपकरणावर काम करत असू तर आपण नाईट मोडवर काम केलं पाहिजे. कारण निळा रंग जो आहे तो निळा रंग सकाळी या जैविक घड्याळाला सांगत असतो की आता तुला काम करायचंय कारण दिवस आहे. आणि रात्री मात्र तो निळा रंग हा कमी झाला तरच मेलॅटोनिन नावाचं हॉर्मोन हे सिक्रेट होऊन आपल्याला झोप येऊ शकते. पण निळा रंग जर आपल्या स्क्रीन मधनं आला तर मेलॅटोनिन सप्रेस होतं, ते सिक्रेट होत नाही आणि त्यामुळे आपल्याला निद्रानाश होऊ शकतो, झोपेच्या अडचणी येऊ शकतात आणि ज्याच्यामुळे संपूर्ण घड्याळ हे बिघडू शकतं. शेवटचा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी फार आवश्यक आहे. सर्व विद्यार्थी प्रामुख्याने रात्री काम करण्यात, त्यांना अभ्यास करण्यात त्यांना सोयीचं वाटतं. पण आपण प्रयत्नपूर्वक जर पहाटे अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आपल्याला दीर्घकाळासाठी आपली तब्येत ही चांगली ठेवता येऊ शकते. तिसरा मुद्दा जो आहे म्हणजे आपली हालचाल, आपली झोप. पण नियमित वेळेला पुरेसं झोपण्याची फार गरज आहे. कारण 7 ते 8 तास झोप ही जर आपण घेतली तर बऱ्याच आजारांना आपण दूर ठेवू शकतो. दिवसा आपण झोपायचं टाळावं. बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एकदा असाइनमेंट झाली, परीक्षा झाली की आपण 12-12, 15-15 तास झोपतो आणि त्याचा परिणाम किंवा दुष्परिणाम हा आपल्या शरीराला नंतर भोगावा लागतो. रोज आपण चांगला व्यायाम केला पाहिजे आणि व्यायाम घाम येईपर्यंत व्यायाम जर केला तर त्याचा सुद्धा एक चांगला उपयोग आपल्या संपूर्ण दिनभराच्या कामासाठी, रात्री झोप येण्यासाठी हा आवश्यक असतो. आपण सर्वजण बहुतेक बैठक काम करतो, पांढरपेशा वर्ग जो असतो, तर त्यामुळे आपण सलग बैठक काम करायचं टाळावं. काही वेळानंतर आपण थोडं चालावं आणि परत कामाच्या ठिकाणी यावं. त्याचे 2 फायदे होऊ शकतात. एक म्हणजे आपला स्क्रीन टाइम हा कमी होऊ शकतो, डोळ्यावर थोडासा कमी स्ट्रेन हा येऊ शकतो आणि थोडंसं चालल्यामुळे आपल्या स्नायूंच्या हालचाली ज्या आहेत त्या नियमित झाल्याने सुद्धा आपल्या जैविक घड्याळाच्या कामावर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण विचार करून आपलं जैविक घड्याळ समजून घेतलं, त्यामुळे आपली दिनचर्या आखली तर आपण एक चांगलं आणि गुणवत्तापूर्ण असं निरोगी आयुष्य नक्की जगू शकतो. याबद्दल अनेकांना माहीत नसल्यामुळे या गोष्टी या प्रत्यक्ष व्यवहारात येत नाहीत आणि म्हणून याबद्दल नागरिकांना जास्तीत जास्त माहिती व्हावी आणि विद्यार्थ्यांनी हा विषय करिअर म्हणून घ्यावा या दृष्टीने पुण्यामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून आपण काम करत आहोत. त्याच्यामध्ये प्रशिक्षण, संशोधन आणि विविध उपक्रम अशा काम करणारी इन्स्टिट्यूट ऑफ क्रोनोबायोलॉजी एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था एसपी कॉलेजमधील भिडे फाउंडेशनच्या सहयोगाने काम करत आहे. आम्ही विविध पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आम्ही एक न्यूज लेटर पब्लिश करतो. आम्ही महिन्यामध्ये एकदा सर्व नागरिकांना एकत्र बोलवतो आणि आम्ही काही प्रोफेशनल वर्कशॉप सुद्धा घेतो. हे न्यूज लेटर आपल्याला सर्कॅडियन बायोलॉजी किंवा क्रोनोबायोलॉजी बद्दल विविध अंगांनी माहिती देऊ शकेल. आपल्याला सुद्धा हे ईमेल मध्ये मिळू शकेल. आपला ईमेल आयडी आम्हाला जर कळवला तर आम्ही आपल्याला हे पाठवण्याची व्यवस्था करू शकतो. आम्ही असा एक वर्कशॉप डिझाईन केलाय
त्याचं नाव आहे इट्स टाइम टू ट्यून युअर क्रोनो प्रकृती. आता प्रकृती शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेला आहे. हा शब्द हा आयुर्वेदातून आलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे कफ, वात आणि पित्त अशा 3 प्रकारची प्रकृती ही प्रत्येकाची असते. आणि ही प्रकृती ही आपल्या जन्मापासून आपल्यामध्ये असते. पण दिवसामध्ये कफाचं प्राबल्य, पित्ताचं प्राबल्य आणि वाताचं प्राबल्य हे ठराविक वेळेला वाढत असतं आणि कमी होत असतं. त्यामुळे ही प्रकृती आणि क्रोनोबायोलॉजीनुसार तुमचा क्रोनोटाईप ह्या दोन्हीचा संयोग करून आम्ही क्रोनो प्रकृती नावाची एक संकल्पना ही सध्या सर्वांसमोर आणत आहोत. त्याच्या माध्यमातून आपण आपली जीवनशैली कुठल्याही औषधाविना ही नीट ठेवू शकतो. अशा पद्धतीच्या कार्यशाळा मी प्रामुख्याने प्रोफेशनल्ससाठी घेतो. विद्यार्थ्यांसाठी पण घेण्याचा पुढच्या काळात विचार आहे, पण सध्या तरी आम्ही या सर्व कार्यशाळा प्रामुख्याने ज्यांचं बैठं काम आहे अशा सर्वांसाठी या घेत असतो. आणि शिफ्ट वर्क ज्यांचं आहे म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ज्यांना काम करावं त्यांच्यासाठी या कार्यशाळा उपलब्ध आहेत. विविध पद्धतीचे आम्ही काही असेसमेंट टूल्स ही तयार केलेली आहेत. स्वतःचीच आपण या निमित्ताने जैविक घड्याळ कसं काम करतं याची चाचणी आपण घेऊ शकतो. या चाचणीच्या माध्यमातून आपण आपला क्रोनोटाईप म्हणजे आपल्याला कुठल्या वेळेला कुठलं काम करणं अधिक सोयीचं आहे, आत्ताची माझी जीवनशैली ही योग्य आहे का अयोग्य आहे याबद्दलची माहिती यातून मिळू शकते. माझी प्रकृती कशी आहे हे आम्ही वैद्यांच्या सहकार्यानं तुम्हाला सांगू शकतो. आणि आपली स्लीप क्वालिटी कशी आहे, आपण किती वेळ झोपतो, कसं झोपतो, त्याची गुणवत्ता कशी आहे हे पण आपल्याला माहिती करून घेता येऊ शकतो. त्याचबरोबर आम्ही काही इन्स्ट्रुमेंट्स पण तयार करतो आहोत, काही टेस्ट पण तयार करतो आहोत, याचा पुढच्या काळामध्ये या सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्यातलं असं एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचं नाव आहे ब्रेथ मीटर, जे आपल्या श्वासाचं निरीक्षण करतं आणि श्वास हा योग्य पद्धतीने चालला आहे की नाही याचा संपूर्ण शरीरावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. तर त्याचं ब्रेथ अनालिसिस करण्याची एक यंत्रणा ही पुढच्या काळामध्ये या सर्व टूल्स बरोबर ही सुरू होणार आहे, पण सध्या ती R&D या स्वरूपात काम करत आहे. या पद्धतीचं काम आम्ही बऱ्याच ठिकाणी प्रेझेंट पण केलेलं आहे. IIT बॉम्बे असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, या सर्व ठिकाणी या कामाला चांगल्या पद्धतीने स्वीकारलं गेलंय आणि त्याला पारितोषिक पण मिळालेलं आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे आम्ही क्रोनो प्रकृती नावाची एक संकल्पनावर काम करतो आहोत. क्रोनोटाईप हे 3 प्रकारचे असतात, मॉर्निंग, इंटरमिडिएट किंवा इव्हिनिंग, आणि 7 प्रकारच्या प्रकृती असतात, वात, पित्त, कफाचे सर्व प्रकारचे कॉम्बिनेशन. तर आपल्याकडे जे सांगितलं की कफप्रधान्य सकाळी असतं, पित्त प्राधान्य दुपारी आणि वात प्राधान्य संध्याकाळी, तर त्याचप्रमाणे असं काही आपल्याला दोन्ही पद्धतीमध्ये काही समानता दिसते का असं बघण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर याच्यामध्ये सकाळच्या मॉर्निंग टाईपच्या लोकांमध्ये कफ प्राधान्य आहे, इंटरमिडिएट टाईपच्या लोकांमध्ये पित्त प्राधान्य आहे आणि इव्हिनिंग टाईपच्या लोकांमध्ये वात प्राधान्य, असं आम्हाला प्राथमिक स्वरूपात आता दिसलंय. तर हे पुढच्या काळात आमचा असा विचार आहे की याच्यासाठी काही ब्लड टेस्ट निर्माण करता येईल. एक साधी आपण जसं जाऊन प्रयोगशाळेत रक्त देतो आणि आपल्या विविध टेस्ट करतो, त्या पद्धतीने आपल्याला ब्लड टेस्ट करून आपली क्रोनो प्रकृती कुठली आहे असं आपल्याला पुढच्या काळात समजू शकेल का, आणि त्याप्रमाणे आपण आपला आहार विहार आणि दिनचर्या ही पाळू शकू का, अशा पद्धतीचं आमचं पुढच्या काळामध्ये करण्याचा हा प्रयत्न राहणार आहे. विविध पद्धतीच्या कॉन्फरन्समध्ये हे आम्ही काम प्रेझेंट करत असतो आणि पुढच्या काळामध्ये त्याबद्दलचे पेपर सुद्धा पब्लिश होण्याच्या मार्गावर आहेत. याबरोबरच जास्त विद्यार्थ्यांनी हा विषय आपलं करिअर म्हणून घ्यावा या दृष्टीने आम्ही काही कोर्सेस डिझाईन केले आहेत. मग अशी म्हटल्याप्रमाणे पुणे विद्यापीठामध्ये हा विषय कुठल्या स्तरावर शिकवला जात नाही, ग्रॅज्युएशन पण नाही आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा विषय असतो, याच्यामध्ये काही संशोधन करता येऊ शकतं किंवा आपलं करिअर म्हणून सुद्धा आपण निवडू शकतो या दृष्टीने फार माहिती नसते. म्हणून आम्ही सर्टिफिकेट कोर्सेस वेगवेगळ्या वयोगटाचे वेगवेगळ्या कालावधीचे हे सुरू केलेले आहेत. याच वर्षीपासून आम्ही समर स्कूल हे सुरू केलं आहे, जे प्रामुख्याने अकॅडमिक ब्रेकमध्ये आपण कोर्सेस घेणार आहोत. पण कोरोनामुळे सध्या ते सुरू होऊ शकलं नाही. पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीच्या समर स्कूलमध्ये आपण नक्की सहभागी होऊ शकता. त्याचप्रमाणे काही वर्कशॉप्स आणि सेमिनार सुद्धा प्रामुख्याने शिक्षकांसाठी घेण्याचा आमचा पुढच्या काळामध्ये विचार आहे. अशा पद्धतीचं काम हे इन्स्टिट्यूट ऑफ क्रोनोबायोलॉजी एज्युकेशन रिसर्च या माध्यमातून पुण्यात चालू आहे आणि ज्याच्यामुळे या विषयाची माहिती सर्वांना व्हावी आणि त्या दृष्टीने या जैविक घड्याळाचं कार्य किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊन आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण काही बदल करावा आणि स्वतःची प्रतिकारशक्ती चांगली करावी आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या जीवनशैलीच्या निगडीत आजारांना अधिक सक्षमपणे तोंड द्यावं या दृष्टीने अशा पद्धतीची व्याख्यानं ही आम्ही घेत असतो. आज आपण मला या ठिकाणी बोलवलं
आणि या संबंधी माझे काही विचार आपल्या समोर ठेवण्याची संधी दिली म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.